स्वीकृत सदस्यांवरून राजकीय हालचालींना वेग, नगरपालिकेत शिंदे गटाचे संख्याबळ निर्णायक. दिग्रस नगरपालिकेतील स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येबाबतचे गणित स्पष्ट होत असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपालिकेत एकूण सदस्य व नगराध्यक्ष मिळून संख्या 26 असून यामध्ये 3 स्वीकृत सदस्यांची तरतूद आहे. नगरपालिकेतील गटसंख्येनुसार स्वीकृत सदस्य किती मिळतील यावरून विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. गणितानुसार 16 गट झाल्यास 1.84 म्हणजेच 2 स्वीकृत सदस्य, 17 गट झाल्यास 1.94 म्हणजे 2 सदस्य, 18 गट झाल्यास 2.7 म्हणजे 2 सदस्य, 20 गट झाल्यास 2.19 म्हणजे 2 सदस्य, तर 22 गट झाल्यास 2.54 म्हणजे 3 स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीत शिवसेना शिंदे गटाचे 2 व शिवसेना उभाटा गटाचा 1 असा स्वीकृत सदस्य राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून आदिल नागपुरे, संजय कुकडी, राहुल शिंदे, दीपक कोठारी, गोपाल राठोड, सय्यद इद्रिस, सय्यद इलियास, तस्लीम पेडेवाले त्यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना उभाटा गटाकडून अजिंक्य म्हात्रे, रवींद्र अरगडे, विक्रम अटल, संजीवनी कोळसे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान उपाध्यक्ष पदासाठी राजकीय हालचाली वाढल्या असून शिवसेना शिंदे गटात उपाध्यक्ष नूर मोहम्मद खान, हाजी गुलाब खान, डॉ. संजय बंग आणि सचिन बनगीवार यांची नावे चर्चेत आहेत. उपाध्यक्ष पदाची निवड दिनांक 12 जानेवारी रोजी होणार असून या निवडीमुळे नगरपालिकेतील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट होणार आहे. नगरपालिकेतील सध्याची राजकीय स्थिती पाहता नगराध्यक्ष पद शिवसेना उभाटाकडे असून एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 16 सदस्य आहेत. शिवसेना उभाटाचे 6, भाजपचा 1, अपक्ष 1 आणि MIMचा 1 सदस्य निवडून आलेला आहे. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. स्वीकृत सदस्य उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे आगामी काळात नगरपालिकेतील निर्णय प्रक्रियेवर कोणाचा प्रभाव राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः विकास कामे, निधी वाटप व प्रशासकीय निर्णयावर याचा थेट परिणाम होणार असल्याने नागरिकांचे लक्ष या निवडीकडे लागले आहे. आगामी काही दिवसात या राजकीय घडामोडी अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.